रचना कशी केली जाते, तर आपल्या शेतातली माती आणली जाते आणि त्याच्यामध्ये आपल्या घरी असलेल्या बिया आपण याच्यामध्ये वापरतो. याच्यामध्ये हा एक कलश ठेवला जातो आणि त्याच्यातून आपल्याला हे पाणी भरलेलं असतं आणि यातनं पाणी पाझरून या बियांची उगवण होते. ह्याच्यामध्ये एक धार्मिक प्रथा तर आहेच, पण मला असं वाटतं की पूर्वीच्या शेतकरी ह्याची आपल्या शेतात वापरल्या जाणाऱ्या बिया, म्हणजे इथून पुढं पीक घेतलं जाणार त्याची बियांची उगवण क्षमता तपासण्यासाठी हे वापरलं जातं. आणि ह्याच्यात आपल्याला एक कळतं की ह्याच्यात बियांची उगवण क्षमता किती होत्या. आणि त्याबरोबर दुसरी गोष्ट लक्षात येते की हे पीक आपल्याला कसं वाढणार. आपल्या शेतातलीच माती आलेली असते, त्याच्यामुळं हे आपल्या मातीची पण त्याला कस कळतो आहे. पूर्वीचे लोक खूप हुशार होते. आपल्याला ह्या अशा वैज्ञानिक गोष्टींची पण सांगड धार्मिक ह्याची घालत होते, त्याच्यामुळे या प्रथा पुढे जोपासल्या जात होत्या. तुम्हाला काय वाटतं ह्याच्या मागचं हे कारण असू शकेल का अजून वेगळं काय कारण असेल? कमेंटमध्ये नक्की कळवा.